हाय मुलांनो, तर आज आपण बघणार आहोत 3.4 स्टोरी टाइम. मस्तपैकी स्टोरी आपण बघणार आहोत. स्टोरीचं नाव आहे नीनाज ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न. नीना नावाची एक मुलगी आहे, ही छोटीशी, आणि तिचं काय स्वप्न आहे ते आपण बघूयात. तुमची पण काही स्वप्न असतील की नाही? मोठं होऊन कोण बनायचं, कोण टीचर बनणार असेल, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, कोण सायंटिस्ट, कोण शेफ. काही सुद्धा आपल्याला वाटतं की नाही हे बनावं ते बनावं. तर आपण बघूयात ह्या नीनाचं काय स्वप्न आहे ते. लिसन अँड रिपीट. ऐका आणि परत वाचा. नीना वॉज अ लिटिल गर्ल. नीना ही एक छोटीशी मुलगी आहे. शी लिव्ड इन अ स्मॉल विलेज नियर दिवे आगार इन कोकण. तर कोकण भागामधला दिवे आगार च्या जवळच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये नीना राहते. हर पॅरेंट्स वर्क इन द फील्ड. तिचे जे पॅरेंट्स म्हणजे कोण? आई बाबा, आई वडील. ते वर्क म्हणजे काम करणे. कुठे काम करतात? तर फील्ड म्हणजे शेतामध्ये काम करतात. हर विलेज वॉज नियर द सी. तिचं जे गाव आहे तर ते सी म्हणजे समुद्राच्या जवळ आहे. हर ब्रदर वेंट टू द ग्रासलँड टू ग्रेज देअर कॅटल. तर त्यांच्याकडे काही गुरे पण आहेत, गाई, म्हशी. आणि तिचा जो भाऊ आहे तर तो त्या गुरांना घेऊन ग्रेज म्हणजे चरण्यासाठी, गवत खाण्यासाठी ग्रासलँडला जातो. जिथं खूप सारं गवत असतं ना, अशा ठिकाणी घेऊन जातो. द ओल्डर गर्ल्स फ्रॉम हर लेन वेंट टू ब्रिंग फायरवूड फ्रॉम द फॉरेस्ट. तर तिच्याच इथली एक मुलगी आहे, तिच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. तर ती जंगलामध्ये फायरवूड म्हणजे चुलीत घालण्यासाठी, चूल पेटवण्यासाठी लाकडे आणायला गेली. नीना सॅट अंडर अ मँगो ट्री अँड वॉच द बर्ड्स, बटरफ्लाईज अँड क्लाउड्स. नीना एका झाडाखाली बसली, एका आंब्याच्या झाडाखाली बसली, आणि ती तिथून बर्ड्स म्हणजे पक्षी पाहू लागली, बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरे पाहू लागली, आणि क्लाउड्स म्हणजे ढग बघू लागली. शी टू वॉन्टेड टू फ्लाय लाईक देम. तिला सुद्धा त्यांच्यासारखं हवेमध्ये उडायचं होतं. फ्लाय म्हणजे उडणे. When she saw fishes in the sea, she wanted to swim. जेव्हा ती समुद्रामध्ये फिश बघायची, मासे बघायची, तेव्हा तिला स्विम म्हणजे पोहायला असं वाटायचं की आपण सुद्धा पोहावं या माशांसारखं. When she saw the sea, she wanted to cross it and see what is there on the other side. आणि जेव्हा ती समुद्र बघायची तेव्हा तिला वाटायचं की समुद्राचं क्रॉस करून पलीकडे जावं. समुद्राचं खूप सारं पाणी असतं की नाही, त्या पाण्याच्या पण पलीकडे जावं आणि त्या दुसऱ्या साईडला काय आहे हे बघावं. बघा तिला काय काय वाटत होतं, तिची काय काय स्वप्न होती. आफ्टर डिनर व्हेन एव्हरीवन स्लेप्ट इन द फ्रंट यार्ड, शी सॉ द मून, द स्टार्स अँड वॉन्टेड टू टच देम. रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा सगळेजण फ्रंट यार्ड, गावाला अंगणामध्ये झोपतात उन्हाळ्यामध्ये वगैरे बघा, तर जेव्हा सगळे अंगणात झोपायचे तेव्हा ती अंगणातून आकाशामध्ये चंद्र बघायची, तारे बघायचे, आणि तिला वाटायचं की आपण जाऊन त्यांना हात लावावा. When her mother heard her wishes, she smiled and said, "Girls cannot do all these things." जेव्हा तिच्या आईने तिच्या ह्या सगळ्या इच्छा, तिला असं वाटतंय हे ऐकलं, तेव्हा तिची आई हसली आणि म्हणाली, मुली असलं काहीच करू शकत नाही. नीना फेल्ट, विल माय विशेस एव्हर कम ट्रू. मग तेव्हा नीनाला वाटायचं की खरंच माझ्या ह्या इच्छा पूर्ण होतील का? म्हणजे मी आकाशात उडू शकेन का, समुद्रात पोहू शकेन का, समुद्राच्या पलीकडे जाऊ शकेन का, किंवा ताऱ्यांना हात लावू शकेन का, हे सगळं खरं होईल का? वन डे अ स्मार्ट लेडी केम टू देअर विलेज. एके दिवशी एक अशी स्मार्ट म्हणजे हुशार लेडी तिथे आली, बाई आली त्यांच्या गावामध्ये. शी हॅड अ बॅग, सम बुक्स अँड अ पर्स ऑन हर शोल्डर. तर तिच्याकडे बॅग होती, काही पुस्तके होती, आणि तिच्या खांद्यावरती, शोल्डर म्हणजे खांदा, ह्या खांद्याला अशी पर्स अडकवलेली होती. नीना रॅन टू हर अँड आस्क्ड. नीना तिच्याकडे पळत गेली आणि तिला म्हणाली, तिला विचारलं, हू आर यू? तुम्ही कोण आहात?
आर यू गोइंग टू लिव्ह इन अवर विलेज? तुम्ही आमच्या गावामध्ये राहणार आहात का? बघा, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या इथे जर नवीन कोण राहायला आलं तर आपल्याला उत्सुकता असते की नाही? आपण असं त्यांना विचारायला जातो, किंवा छोटी मुले जर आली तर तुम्ही त्यांच्याशी खेळण्यासाठी मैत्री करता की नाही त्यांच्याशी? तसं ती त्या बाईला विचारायला गेली की तुम्ही कोण आहे? तुम्ही आमच्या इथे गावामध्ये राहणार का? द लेडी स्माइल्ड अँड सेड येस. ती बाई हसली आणि ती म्हणाली, हो, आय एम ऋतुजा. मी ऋतुजा आहे. आय एम गोइंग टू लिव्ह इन युअर विलेज. मी तुमच्या गावामध्ये राहणार आहे. वी आर गोइंग टू स्टार्ट अन ॲक्टिव्हिटी सेंटर हिअर फॉर द लिटिल गर्ल्स लाईक यू. आम्ही इथे तुमच्या गावामध्ये एक ॲक्टिव्हिटी सेंटर तुमच्यासारख्या छोट्या मुलींसाठी सुरू करणार आहोत. I also lived and went to school in a small village like this. तर माझं सुद्धा एक खेडेगाव होतं आणि मी पण छोट्याशा शाळेमध्ये जात होते, छोट्याशा गावातल्या शाळेमध्ये जात होते तुझ्यासारखंच. आणि म्हणून मी इथे मुलींसाठी एक ॲक्टिव्हिटी सेंटर, म्हणजे जिथं त्या मुलींना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, असं सुरू करणार आहे. नीना वॉज हॅप्पी. नीनाला खूप आनंद झाला. शी हेल्ड ऋतुजाज हँड अँड टूक हर होम. तिने ऋतुजाचा हात पकडला आणि तिला घेऊन घरी गेली. शी ऑफर्ड हर सम टी अँड लड्डूज. नीनाने तिला चहा दिला आणि खायला लाडू दिले. ऋतुजा सेड थँक्यू नीना. ऋतुजा म्हणाली, थँक्यू नीना. आय एम अ पायलट. मी पायलट आहे. पायलट म्हणजे विमान चालवणारी आहे. But I have left the job because I want to teach different things to the little girls from villages. मी पायलट आहे, मी विमान चालवत होते, पण मी तो जॉब सोडून दिला कारण मला गावामध्ये, छोट्याशा खेडेगावामध्ये राहणाऱ्या छोट्याशा मुलींना टीच म्हणजे शिकवणे आणि डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी शिकवायच्या होत्या. अ पायलट रिअली? नीना वॉज जम्पिंग विथ जॉय. तुम्ही पायलट आहात का? खरंच का? आणि असं म्हणून नीना आनंदाने उड्या मारू लागली. सी मदर, बघ आई, गर्ल्स कॅन फ्लाय. ती म्हणाली, मुली सुद्धा उडू शकतात. ऋतुजा स्माइल्ड अँड सेड दे कॅन सेल अक्रॉस द ओशियन टू. ऋतुजा हसली आणि म्हणाली, मुली समुद्रामध्ये, सेल म्हणजे प्रवास करणे, समुद्रातून सुद्धा प्रवास करू शकतात. ओशियन म्हणजे सी पेक्षा मोठा असतो. ठीक आहे. मदर टू वॉज व्हेरी हॅप्पी. आईला सुद्धा खूप आनंद झाला. नीना रॅन आउट टू टेल एव्हरीवन अबाउट द न्यू ॲक्टिव्हिटी सेंटर. आणि नीना घरातून बाहेर पळत गेली आणि सगळ्यांना त्या नवीन ॲक्टिव्हिटी सेंटरबद्दल सांगू लागली.